तुमच्या पायावर निळ्या हिरव्या रंगाच्या शिरा दिसतात का? दीर्घकाळ उभा राहिल्यानंतर तुमचाही पाय दुखतो का किंवा जड पडतो का? तर ही साधी गोष्ट नाही, ही व्हॅरिकोज व्हेन असू शकतो. नमस्कार, मी डॉक्टर किरण, न्यूरोफिजिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे की व्हॅरिकोज व्हेन म्हणजे काय, व्हेन होण्याचे कोणकोणते सिम्पटम आहेत, व्हॅरिकोज व्हेन झाल्यानंतर कोणकोणते इन्व्हेस्टिगेशन केल्या जातात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फिजिओथेरपी उपचाराने व्हॅरिकोज व्हेन कसा कमी केला जातो. व्हॅरिकोज व्हेन म्हणजे काय? आपल्या पायामधील शिरांमध्ये ब्लड फ्लो वर हर्टकडे जातो. त्या व्हेन्स किंवा शिरांमध्ये छोटे व्हॉल्व्स असतात जे ब्लड परत खाली येऊ देत नाहीत. जेव्हा ह्या व्हेन्स वीक होतात किंवा डॅमेज होतात तेव्हा ब्लड खाली साचतो आणि व्हेन्स फुगतात. यालाच व्हॅरिकोज व्हेन म्हणतात. व्हॅरिकोज व्हेन होण्याचे कोणकोणते कारण आहेत? दीर्घकाळ उभे राहणे, बार्बेर, टीचर, वर्कर, वजन जास्त असणे, ओबेसिटी, प्रेग्नन्सी, वाढतं वय, जेनेटिक्स कारण, फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी असणे, टाईट कपडे किंवा हाय हिल्स शूज वापरणं. व्हॅरिकोज व्हेनची सुरुवातीचे लक्षणं ओळखणं खूप गरजेचं आहे. पायावरती सूज येणं, वाकड्या तिकड्या शिरा दिसणे, पायात जडपणा वाढणे, खूप जास्त वेदना किंवा बर्निंग सेन्सेशन होणे, पायात सूज येणे, रात्री पायामध्ये क्रॅम्प्स येणे, इचिंग किंवा स्किन डॅमेज. ॲडव्हान्स स्टेजमध्ये अल्सर पण होऊ शकतो. व्हॅरिकोज व्हेन असल्यास कोणकोणत्या इन्व्हेस्टिगेशन केल्या जातात? सर्वप्रथम बेस्ट फिजिओथेरपिस्टकडे जाऊन तुम्हाला क्लिनिकल एक्झामिनेशन करून घेणं गरजेचं आहे. सेकंड, डॉपलर अल्ट्रासाउंड ब्लड फ्लो चेक करण्यासाठी बेस्ट टेस्ट आहे. व्हेनोग्राफी रिअर कंडिशनमध्ये केली जाते. फिजिओथेरपी मॅनेजमेंट, व्हॅरिकोज व्हेन बरं करणं खूप कठीण आहे, पण फिजिओथेरपी उपचाराने व्हॅरिकोज व्हेन कंट्रोलमध्ये आणला जातो आणि कंडिशन वर्सन होण्यापासून थांबवलं जातात. आज मी तुम्हाला 3 अशा बेस्ट फिजिओथेरपी एक्सरसाइज सांगणार आहे जेणेकरून तुम्ही तुमचा व्हॅरिकोज व्हेनचा त्रास कमी करू शकता. फर्स्ट एक्सरसाइज, अँकल पंप एक्सरसाइज. तुम्हाला या पद्धतीने यायचं आहे. तुमचा पायाचा पंजा खाली वरती असा 10 ते 15 वेळेस रिपीट करायचा आहे. दिवसातून 2 ते 3 वेळेस हा व्यायाम करू शकता. सेकंड एक्सरसाइज, हिल राईज एक्सरसाइज. तुम्हाला या पद्धतीने यायचं आहे. तुमचा पूर्ण वजन हा टाचेवरती घेऊन एक 15 ते 20 वेळेस रिपीट करायचा आहे. दिवसातून 2 ते 3 वेळेस हा व्यायाम करू शकता. थर्ड एक्सरसाइज, वॉकिंग. दिवसातून तुम्हाला 30 मिनिटं वॉकिंग करायची आहे जेणेकरून पायाकडा जो रक्त पुरवठा आहे हृदयाच्या दिशेने फ्लो होत राहील. फिजिओथेरपी टिप्स, लिम्ब इलिव्हेशन. या पद्धतीने तुम्हाला पाय 10 ते 15 मिनिटं ठेवायचा आहे. दिवसातून 2 ते 3 वेळेस हा व्यायाम करू शकता जेणेकरून ब्लड फ्लो पंप होईल. कंप्रेशन थेरपी, कंप्रेशनने व्हेन्सला सपोर्ट मिळतो. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, ज्या दीर्घकाळ उभं राहणं टाळायचं आहे, वजन कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे, रेग्युलर एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. व्हॅरिकोज व्हेन हा कॉमन आणि निग्लेक्ट केल्यास सिरियस होण्याचा प्रॉब्लेम आहे. लवकरच सिम्पटम ओळखा आणि फिजिओथेरपीने कंट्रोल करा. हा व्हिडिओ युजफुल वाटल्यास चॅनलला लाईक करा. अशाच हेल्थ रिलेटेड इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.